नमस्कार सगळ्यांचं. आधारमाला या आधार रेखाच्या कार्यक्रमामध्ये मी रश्मी जोशी मनापासून स्वागत करते. एक मिनिट. जॉईन इंटरप्शन येतंय का? हो नाही सॉरी, लोक जॉईन होत होते. मध्ये मध्ये इंटरप्शन येतंय. इंटरप्शन येतंय. यू कॅनॉट हिअर मी. No, I can't. We can hear you. Okay. You are quite audible. So नमस्कार, मी रश्मी जोशी आधार रेखा प्रतिष्ठान तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचे आपले वक्ते श्रीयुत मधुसूदन सोहनी आपल्या समवेत आहेत. त्यांची ओळख करून देण्यापूर्वी मी आज जे नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी परत एकदा आधार रेखा प्रतिष्ठान बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. माझे पती अरविंद जोशी यांच्या सहकार्याने यांच्या पुढाकाराने आधार रेखा प्रतिष्ठान ही एक रजिस्टर्ड सामाजिक संस्था ठाण्यामध्ये सुरू केली. आम्ही कॅन्सर पेशंट्स आणि त्यांचे रिलेटिव्ह यांच्यासाठी सपोर्ट ग्रुप म्हणून काम करतो. वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, जसं कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स आहेत, विविध तज्ज्ञांची लेक्चर्स आहेत, नंतर आमची कॅन्सर विषयक पुस्तकांची लायब्ररी आहे, कॅन्सर पेशंटसाठी योग वर्ग, आणि आता ह्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन आम्ही प्राणायाम वर्ग इथे घेतला होता. लॉकडाऊनच्या जस्ट आधी म्हणजे फेब्रुवारी एंडला 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी आम्ही मोठी एक आरोग्य जत्रा भरवली होती, ज्याच्यामध्ये विविध हेल्थ रिलेटेड संस्था इथे जॉईन झालेल्या होत्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 500हून अधिक लोकांनी त्याला भेट दिली. तर असे विविध उपक्रम आम्ही कॅन्सर पेशंट्स आणि त्यांचे रिलेटिव्ह यांना केंद्रस्थानी ठेवून करत असतो. मार्च महिन्यापासून आपण इतरांनी आपले माईक बंद करा प्लीज. इतरांनी आपले माईक बंद करा. म्यूट ऑन करू का? मी म्यूट करतेय सगळ्यांना. तर ह्या आरोग्य जत्रेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यानंतर हे ज्या कोरोनाच्या काळात जेव्हा सर्वसामान्य माणसं घराबाहेर पडू शकत नव्हतो आपण, तेव्हा कॅन्सर पेशंट्सना पण घराबाहेर पडणं तर अतिशय जिकरीचं होतं. आणि त्यावेळेस आम्ही ही आधारमाला घेऊन आपल्या पुढे आलो. आधारमालामध्ये हेल्थ हे फोकसला ठेवून आम्ही विविध तज्ज्ञांना इथे बोलवलं. आतापर्यंत जुलै महिन्यात ही आधारमाला चालू झाली. मला सांगायला आनंद वाटतो की आज आपला 20वा कार्यक्रम या आधारमालेमध्ये आहे. आणि आतापर्यंत विविध विषय म्हणजे प्राणायाम असेल किंवा आहार विषयक, निसर्गोपचार असेल किंवा अगदी फर्स्ट एड सारखा विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो होतो. आपण सगळ्यांनी पण अतिशय मोठ्या संख्येने याच्यात पार्टिसिपेट करून आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आम्ही लवकरच एक वेगळी योजना घेऊन आपल्या समोर येणार आहोत, आणि ती म्हणजे आधार रेखेतर्फे विनामूल्य ठाणे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल अशी कॅन्सर पेशंट आणि त्यांच्या बरोबर त्याचा एक नातेवाईक यांच्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था आम्ही सुरू करणार आहोत. आणि ह्या योजनेमध्ये सुद्धा आपण आम्हाला सर्व तऱ्हेने पाठिंबा द्याल याची मला खात्री वाटते. आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आपला आजचा विषय आहे नामांकन आणि इच्छापत्र किती आवश्यक. आणि श्रीयुत मधुसूदन सोहनी याच्यासाठी आपल्या समवेत आहेत. आता तुम्ही म्हणाल की हा विषय तुम्ही म्हणता हेल्थ हे केंद्रस्थानी ठेवलंय, तर हा विषय कसा त्याला जोडता येईल. तर मला वाटतं हे दोन गोष्टी जेव्हा आपण करून निवांत होऊ, कारण आयुष्यभर आपण जी काय पुंजी गोळा केलेली आहे ती आपल्या पुढच्या पिढीकडे नीट सुपूर्त होईल याची आपल्याला कायम काळजी असते. आणि ती काळजी मला वाटतं या नामांकन आणि इच्छापत्र याच्याद्वारे आपण दूर करू शकू. आणि जेव्हा आपल्या मनावरची चिंता दूर होते तेव्हा नक्कीच आपली हेल्थ चांगली राहू शकते, असा मी त्याला माझ्या तऱ्हेने त्याचा हे जोडलेला आहे.
आता मी शिरीष जोशी यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्रीयुत मधुसूदन सोहनी यांची आपल्याला ओळख करून द्यावी. जोशी सर. शिरीष, unmute yourself. Unmute. शिरीष, Hello. yes. Am I audible? Yes. Yeah. मित्र हो, सर्वांना माझा नमस्कार, दीपावलीच्या शुभेच्छा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काही अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण विसरतो किंवा अनावधानाने करायच्या राहून जातात. कधी कधी आपल्या अज्ञानाने, तर कधी कधी आपल्या अपुऱ्या ज्ञानामुळे. तर आज अशाच एका अतिशय महत्वाच्या विषयाविषयी आपण जाणून घेणार आहोत. या विषयाचे सूतोवाच रश्मीने आधीच केलेला आहे. आमचा परममित्र कैलासवासी अरविंद जोशी याने घेतलेला जो वसा आहे, जे सतीचं वाण आहे, आधार रेखा प्रतिष्ठान, त्याची धुरा त्याची स्वेद्य पत्नी रश्मी जोशी नेटाने पुढे नेत आहे. त्याबद्दल तिचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रमुख वक्त्याची ओळख करून देण्याची जी संधी मला तिने दिलेली आहे, त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. चला तर मंडळी, आजच्या विषयाविषयी आपण जाणून घेऊया. आजचा विषय आहे नामांकन आणि इच्छापत्र. किती आवश्यक आहे, आवश्यक आहे का, आणि असेल तर केव्हा करावं, काय करावं, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. किंबहुना इच्छापत्र हे काय असतं का, असं बऱ्याच जणांना माहिती पण नसतं, आणि म्हणून बरेचसे प्रश्न हे अनुत्तरित राहतात आणि प्रश्नांची मालिका वाढत जाते. आजचे वक्ते आहेत श्रीयुत मधुसूदन दामोदर सोहनी. नमस्कार सर, आपलं स्वागत. मधु सोहनी, नावाप्रमाणेच मधु, एक अतिशय जिंदादिल आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आणि तितकंच उच्च विद्याविभूषित. शिक्षण म्हणाल तर MSc, MBA, डिप्लोमा इन रिसर्च मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट, अनेक संस्थांशी सदस्य असलेले, जसे ऑल इंडिया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बॉम्बे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, युवक बिरादरी याच्याशी जोडले गेलेले आणि मुंबईमधल्या नामांकित मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवणारे, जवळजवळ पाव शतक म्हणजे 25 वर्ष सिकॉम सारख्या वित्त संस्थेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत, आणि त्यानंतर एका प्रख्यात विमा कंपनीमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत, अशी अतिशय यशस्वी कारकीर्द लाभलेले, गेली 20 वर्ष व्यवस्थापन आणि लेखापाल म्हणून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो MBA आणि CA या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव, www.udemy.com या संकेतस्थळावरती 4 अभ्यासक्रमांचा समावेश आणि जगभरामधून 10,000 विद्यार्थ्यांचं जाळं, अशी दांडगी पार्श्वभूमी लाभलेले आमचे हे आजचे वक्ते. अरे हो, एक मी विसरलोच, मधु सोहनी म्हणजे नाटक. स्वतः सोहनी हे कसलेले नट असून नाटकांचं एक अतिशय दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि असे हे सोहनी, ज्याला आपण हरवणारे म्हणू किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणू, असे आपल्याला लाभलेले आहेत. तर मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे आजच्या ह्या पर्वामध्ये जेव्हा ते आपल्याला काही माहिती सांगतील तेव्हा आपल्याला त्याचा फार मोठा लाभ होणार आहे. आपल्या मनामध्ये पण काही प्रश्न असतील तेही आपण त्यांना विचारू शकतात आणि त्यांच्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर सोहनी साहेब, आमचे परममित्र, तुमचं मी इथे हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला आपले विचार मांडण्याची नम्र विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद शिरीष. नमस्कार. शिरीषनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. आता मी जास्ती वेळ न दवडता आपल्या प्रेझेंटेशन कडे जातो. प्रेझेंटेशन म्हणजे असं केलंय आम्ही, एक मिनिट, मी जरा प्रेझेंटेशन उघडतोय इथे.
हे प्रेझेंटेशन आहे हे मी या मुद्दाम कार्यक्रमासाठी बनवलं होतं. याच्या आधी ज्यावेळी मी आधार रेखामध्ये आलो होतो ना, ते आलो होतो मी ऑगस्ट 2009 साली. आधार रेखा नाही म्हणता येणार त्याला. मी आलो होतो त्यावेळी ते अत्रे कट्टा या नावाने त्यांचे कार्यक्रम व्हायचे. त्या अत्रे कट्ट्यामध्ये त्यांनी माझं एक भाषण ठेवलं होतं. त्या निमित्ताने मी अत्रे कट्ट्यामध्ये आलो होतो. तर हे आधार रेखा फाउंडेशनच्या कार्यक्रमात आज पहिल्यांदा यायची संधी मिळाली मला. तर या विषयाकडे वळताना नॉमिनेशन आणि विल, आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एक नॉमिनेशन करायचं आणि आपलं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करायचं. ह्या दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टीचं सांगड एकमेकाशी कशी घालायची आणि त्या दोन्हीचा अर्थ काय ह्याचा आपण थोडक्यात परामर्श घेऊ. आता नॉमिनेशन म्हटलं, आपण एखादा बँकेचा अकाउंट असतो तिथे प्रत्येक वेळी आपलं नॉमिनेशन आहे का म्हणून विचारतात. ते नॉमिनेशन म्हणजे काय? तर नॉमिनेशन म्हणजे नामांकन. म्हणजे स्वतः अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यातले त्या अकाउंट मधले पैसे कोणाच्या नावाने ट्रान्सफर होतील अशी केलेली सोय म्हणजे नॉमिनेशन. तर आता नॉमिनेशन मग मृत्यूपत्राचा काय संबंध येतो? तर नॉमिनेशन इज ओनली राईट टू रिसीव्ह अँड होल्ड द ॲसेट्स. म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाने ते ट्रान्सफर होतात पण त्याला त्याची मालकी असा महत्वाचा उद्देश. नॉमिनेशन इज ओनली एनेबलिंग द ऑपरेशन ऑफ द अकाउंट. आता पुढचा मुद्दा येतो, ए विल सुपरसीड्स. म्हणजे काय होतं की जर आपण मृत्यूपत्र केलेलं असेल आणि नॉमिनेशन केलेलं असेल, समजा नॉमिनेशन आपण एका व्यक्तीच्या नावाने केलं, अच्या नावाने केलं. सॉरी इंटरप्ट करते तुम्हाला, सॉरी इंटरप्ट करते. नाही आम्हाला दिसत आहे तुमचं अजून हे. अच्छा, ओके. हा ओके, परत शेअर करतो. आता दिसतंय? हो दिसतंय ना आता? हा, पण फुल स्क्रीन नाही अजून. हा, फुल स्क्रीन करायला. ठीक आहे ना, आता दिसतं? येस. हा, बरं झालं. पहिले 2 स्लाइड झाल्यानंतर सांगितलं, बरं झालं. हो, मला वाटलं माझ्याकडे काय प्रॉब्लेम. नाही, बरोबर. तर नॉमिनेशन इज ओनली राईट टू रिसीव्ह अँड होल्ड द ॲसेट्स. म्हणजे ॲसेट्स आपल्या ताब्यात येतात, त्या अकाउंटवर आपला मालकी हक्क होत नाही, फक्त आपल्याला ते ऑपरेशन करण्याची परवानगी मिळते नॉमिनेशनद्वारे. आणि विल म्हणजे द राईट टू ओन द ॲसेट, म्हणजे आपल्या मालकीचा होतो. त्या अकाउंट मधले सगळे पैसे हे आपल्या मालकीचे होतात, असा अर्थ आहे विलचा. आणि नॉमिनेशन आणि विल म्हणजे काय? नॉमिनेशन इज ओनली ए फर्स्ट स्टेप वेअर द ओनली राईट टू रिसीव्ह अँड होल्ड द ॲसेट्स. होल्ड म्हणजे का? तोपर्यंत आपण होल्ड करायचे जोपर्यंत मृत्यूपत्राद्वारे अपॉइंट केलेला मृत्यूपत्राद्वारे अपॉइंट केलेली व्यक्ती येऊन तो आपला क्लेम करत नाही, तोपर्यंत आपण होल्ड करायचे, असा अर्थ आहे त्याचा. आणि विल इज द राईट टू ओन द ॲसेट्स, म्हणजे विल हे सुपिरियर आहे. या दृष्टीने विचार करता म्हणून म्हटलं आपण की विल सुपरसीड्स अ नॉमिनेशन. हे नॉमिनेशन केलं तर नॉमिनेशनचा हक्कदार बाजूला काढून विल हे जास्ती प्रायोरिटी मिळते विलला, करेक्ट. पण कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे नॉमिनेशन डज नॉट सुपरसीड अ विल, बट अ विल सुपरसीड्स अ नॉमिनेशन. ओके. आता डिफरन्स बिटवीन नॉमिनेशन अँड विल असं आपण जर बघितलं तर ए नॉमिनेशन विल एनेबल द होल्डर टू रिसीव्ह द ॲसेट. फॉर एक्झाम्पल, बॅलन्स इन द बँक और डीमॅट अकाउंट. म्हणजे आपल्या समजा आता अकाउंट किती प्रकारचे असतात? एक तर बँकेचा अकाउंट असतो किंवा फिक्स्ड डिपॉझिटचा अकाउंट असतो, किंवा शेअर जर असतील आपल्याकडे तर डीमॅटचा अकाउंट असतो, किंवा म्युच्युअल फंड जर आपण डीमॅट फॉर्म मध्ये होल्ड केलेले असतील तर त्या डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स असतात, म्युच्युअल फंडचे युनिट असतात, बरोबर आहे. तर ते नॉमिनेशन विल एनेबल द होल्डर टू रिसीव्ह द ॲसेट. ओके, पण त्याची ओनरशिप त्याला मिळत नाही. Whereas a nomination does not confer a right upon the individual so nominated to own the asset, but only to hold it till the legal heirs take over. म्हणजे लिगल एअर्स आता जर दुसरे असतील असं आपण गृहीत धरलं, नॉमिनेशन मधली व्यक्ती आणि लिगल एअर्स ही व्यक्ती जर वेगळ्या असतील तर लिगल एअरनी क्लेम करेपर्यंत नॉमिनेशननी फक्त ते होल्ड करायचे ऍसेट, असा अर्थ असतो त्याचा. A legal heir is one who will receive the asset either through the provisions of the will or by laws of succession. आता laws of succession काय हे पुढे आपण बघूया,
पण लीगल हेअर इज वन हु विल रिसीव्ह द ऍसेट आयदर थ्रू द प्रोव्हिजन्स ऑफ अ विल. म्हणजे लीगल हेअरला कधी हक्क मिळतो की एक विलद्वारे, आपल्या इच्छापत्राद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे त्याला आपण हक्क दिला तर कसा हक्क मिळतो. पण जर विलही नसेल तर त्याला हक्क कसा मिळू शकतो, तर त्याला लॉज ऑफ सक्सेशन, वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी वेगवेगळे लॉज आहेत, त्याचा आपण थोडक्यात परामर्श घेऊया थोडासा नंतर. आता हे इथे nitinbhatia.in अशी नावाची एक वेबसाईट आहे, nitinbhatia.in, पर्सनल फायनान्स, डिफरन्स बिटवीन नॉमिनेशन अँड विल, ह्याच्यातून ही घेतलेली गोष्ट आहे. डिमटेरियलाइज्ड अकाउंट्स म्हणजे काय, डीमॅट अकाउंट ज्याला म्हणतो आपण, डीमॅट अकाउंट्स, ते डीमॅट अकाउंट्स म्हणजे काय, शेअर्स आता सेबीनी असं केले, सेबीनी शेअर सगळे कंपल्सरीली डीमॅट अकाउंट मध्येच असले पाहिजेत. फिजिकल शेअर्स आता बंद झाले, त्यामुळे ज्यांच्याकडे जुने आहेत त्यांच्याकडे आहेत, पण त्यांना आता नवीन अकाउंट ओपन केल्याशिवाय ते विकता येणार नाही. पण सिच्युएशन ही जी डीमॅट अकाउंट मध्ये आहे ही पण साधारणपणे अशीच आहे की नॉमिनी इज एंटायटल्ड टू रिसीव्ह, होल्ड अँड ओन द शेअर्स इन ऍब्सेन्स ऑफ अ विल. म्हणजे विल नाही असं गृहीत धरलं तर नॉमिनी इज एंटायटल्ड टू होल्ड, रिसीव्ह अँड ओन द शेअर्स when the will is not present. However, if a will is made, the ownership will pass on to the person nominated through the will. म्हणजे again will supersedes the nomination. Okay. इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत असं आहे की इन्शुरन्स पॉलिसी या 2005च्या नंतर घेतलेल्या ज्या पॉलिसीज आहेत, LIC हॅज इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ बेनिफिशियरी नॉमिनी असं म्हटलं याच्यामध्ये की बेनिफिशियरी नॉमिनी इज वन to whom the sum payable will be disbursed upon the death of the insured, and that person will receive ownership of the sum unless the will stipulates in some other way. ओके, म्हणजे LIC कडे दुसरं काय करण्याची गरज नाही. जर विल कोणाचं नसेल तर बेनिफिशियरी नॉमिनी जर असेल तर त्या व्यक्तीला ते पैसे मिळतील आणि त्याचा तो काही उपयोग करू शकतो. ओके, फक्त जर विल असेल तर पुन्हा विल सुपरसीड नॉमिनेशन. आता सक्सेशन ऍक्ट असतात, वडिलोपार्जित संपत्तीचं कसं विवरण करायचं, ते डिफरंट सक्सेशन ऍक्ट डिफरंट कम्युनिटीसाठी आहेत. हिंदू सक्सेशन ऍक्ट फॉर एक्झाम्पल applies to Hindus, Jains, Buddhists and Sikhs. या कम्युनिटीजला हिंदू, जैन, बुद्धिस्ट आणि सिख साठी हिंदू सक्सेशन ऍक्ट हा लागतो. इंडियन सक्सेशन ऍक्ट जो म्हणतो आपण तो फक्त ख्रिश्चन लोकांच्यासाठी लागतो आणि मुस्लिम पर्सनल लॉ अप्लाइज ओनली टू मुस्लिम्स. ओके, तर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये पण वेगवेगळे आहेत, शियांचा वेगळा आहे, सुन्नींचा वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण न जाता आपल्याला समजलं एक गोष्ट की डिफरंट सक्सेशन ऍक्ट डिफरंट कम्युनिटीसाठी लागतात. ज्यावेळी विलही नसेल, नॉमिनेशन नसेल, विल नसेल, तर त्या ऍसेटची कशी काय करायची, विल्हेवाट कशी लावायची, तर ह्या सक्सेशन ऍक्ट प्रमाणे ती होते. ए विल सुपरसीड्स द हिंदू सक्सेशन ऍक्ट. विल इज अ सुप्रीम डॉक्युमेंट. विल मध्ये काय होतं, विल मध्ये एक तर नॉमिनेशनला सुपरसीड करतो, हिंदू सक्सेशन ऍक्टला पण सुपरसीड करतो. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट कधी येतो, जर विल नसेल तर हिंदू सक्सेशन ऍक्ट येतो. पण जर विल असेल तर विल इज अ सुप्रीम डॉक्युमेंट. विल कॅन टेक केअर ऑफ एनिथिंग. लाईक सी फॉर एक्झाम्पल हिंदू सक्सेशन ऍक्ट, आता मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव जो होता पूर्वी, हिंदू सक्सेशन ऍक्ट गिव्स इक्वल राईट्स टू सन्स अँड डॉटर्स. ओके, हे महत्वाची गोष्ट आहे. द विल कॅन सुपरसीड इव्हन द हिंदू सक्सेशन ऍक्ट ऑर एनी अदर ऍक्ट इन दिस रिगार्ड. म्हणजे आपण काही विल वगैरे केलं नसेल, आपल्याला एक मुलगा एक मुलगी असेल तर दोघांना इक्वल पद्धतीने त्याची वाटणी होईल. पण जर आपलं विल असेल तर आपण जास्ती कमी जास्ती प्रपोर्शन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल द लेजिस्लेशन मेक्स इट क्लिअर दॅट द डॉटर्स राइट्स आर द सेम ॲज दॅट ऑफ अ सन अँड ॲज इफ शी हॅड बीन सन ॲट द टाइम ऑफ बर्थ. म्हणजे मुली आणि मुलाच्या ह्याच्यामध्ये फरक काही नाहीये. मुलगी ही जन्मता मुलगा असल्याप्रमाणेच कायद्याने तिला हक्क दिलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर दोघांना इक्वल पद्धतीने सक्सेशन ऍक्ट मध्ये, हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. ए विल हावेवर सुपरसीड्स द हिंदू सक्सेशन ऍक्ट or for that matter any succession act, whether it be Indian succession act or Hindu succession act or Muslim personal law. A will supersedes the Hindu succession act and make a daughter a successor with higher percentage of shares in the assets. समजा एक मुलगी आणि एक मुलगा कोणाला असेल आणि त्या मुलीला त्यांना जास्ती शेअर द्यायचा असेल, मुलाला कमी द्यायचा असेल किंवा मुलाला जास्ती द्यायचा असेल, मुलीला कमी द्यायचा असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विल द्वारे करता येतात. म्हणजे विल इज अ सुप्रीम डॉक्युमेंट. आता फॉर्मॅट ऑफ अ सिंपल विल, आता हे आपण म्हटलं विलचं महत्व कळलं आपल्याला की विल इज अ सुप्रीम डॉक्युमेंट, विल सुपरसीड्स एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर विलचा काही सिंपल फॉर्मॅट आहे का, तर असे बरेच फॉर्मॅट आहेत विलचे.
तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी अशा आहेत, ते गुगल सर्च आपण जर केलं तर वेगवेगळे ऑप्शन्स, व्हेरियस फॉर्मॅट्स ऑफ द व्हील्स आर फ्लोटिंग. त्यातला कन्व्हिनियंट जो वाटतो असा तो एक मला आवडलेला असा आहे. सुरुवातीला आता त्याच्यामध्ये काय त्यांनी 8 पॉईंट दिले. ते 8 पॉईंटची आपण जर काळजी घेतली, पॉईंट्स टू बी नोटेड व्हाईल मेकिंग अ विल. ओके, a declaration in the beginning stating that this is one's last will, म्हणजे हे माझं शेवटचं मृत्यूपत्र आहे असं त्याच्यामध्ये सुरुवातीला उल्लेख पाहिजे. and is being made with one's senses intact and free from any pressure. माझ्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही हे विल तयार करण्यामध्ये. ओके, आणि माझे सेन्सेस इंटॅक्ट आहेत, मला डोक्यावर परिणाम झालेला नाही, अशी गोष्टी सुरुवातीला आपण डिक्लेअर करावी लागते त्या ह्याच्यामध्ये. ती केलेली जास्ती चांगली. नंतर द नेम, ऍड्रेस अँड एज ऑफ द टेस्टेटर, म्हणजे पर्सनल मेकिंग द विल त्याला टेस्टेटर म्हटलेलं आहे, की त्याचं नाव, पत्ता आणि वय हे सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला दाखवायचं आहे. माझं नाव असं आहे, पत्ता असा आहे आणि वय असं आहे या तारखेला. द डिसिजन रिगार्डिंग डिटेल्स, द डिसिजन्स अँड डिटेल्स रिगार्डिंग द ऍसेट्स. आता ऍसेट्स कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये असतील? ऍसेट समजा बिल्डिंग, बँक अकाउंट्स, डीमॅट अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट्स and any other investment, for example in mutual funds etc. ओके, हे सर्वसामान्य व्यक्तीचे हे ऍसेट असतात. तर हे डिसिजन अँड डिटेल्स रिगार्डिंग द ऍसेट, म्हणजे कुठला ऍसेट मी कुणाला देतोय, किती टक्के देतोय, ह्याचे सगळे डिटेल्स हे त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. नेम्स अँड बेनिफिशरीज इन अ क्लिअर अँड अनअम्बिग्युअस वे, म्हणजे अशा काहीतरी माझ्या मावशीचा मुलगा वगैरे असं न लिहिता त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे. बरोबर आहे. नेम्स अँड बेनिफिशरीज इन अ क्लिअर अँड अनअम्बिग्युअस वे. ओके, मग त्याच्यामध्ये काही शंका राहता का म्हणे की अमुक व्यक्ती आणि वय काय व्यक्तीचं आणि पत्ता काय आणि व्यक्तीचं नाव काय, त्याच्या नात्यापेक्षा हे जास्ती महत्वाचं आहे. नंतर लीगल गार्डियन फॉर चिल्ड्रेन इफ दे आर मायनर्स. आपली काही मुलं असतील आणि ती मायनर्स असतील तर ते लीगल गार्डियन त्याचे कोण, त्यांची मेजर ते होईपर्यंत त्यांचे लीगल गार्डियन कोण ह्याचा उल्लेख असायला पाहिजे. नंतर नेम ऑफ द एक्झिक्युटर. एक्झिक्युटर म्हणजे काय, जो एक्झिक्युटर नावाची जी व्यक्ती आहे ती काय करते, विल प्रमाणे सगळ्या ऍसेटचं डिस्ट्रीब्युशन झालं की नाही हे पाहण्याची जबाबदारी एक्झिक्युटरची असते. हा जनरली टिपिकली एखादा वकील असू शकतो किंवा आपला फॅमिली फ्रेंड, ट्रस्टवर्दी, ट्रस्टेड बाय ऑल पार्टीज असं फॅमिली फ्रेंड असू शकतो. एनी अदर विशेस ऑफ द पर्टिक्युलर, एनी अदर विशेस सच एज पर्टिक्युलर्स रिगार्डिंग वन्स फ्युनरल प्रोसिडिंग. म्हणजे आता मला समजा एक उदाहरण द्यायचं म्हणजे की मला इलेक्ट्रिक फर्नेस मध्ये जाळा किंवा मला ह्याच्यामध्ये जाळू नका, मला पुरा, असे असं काही व्यक्तींची काय हे असू शकेल इच्छा, तर त्या इच्छेप्रमाणे आपल्याला ती इच्छा त्या मृत्यूपत्रात लिहिलेली असली पाहिजे. सिग्नेचर्स ऑफ द टेस्टेटर अँड 2 अनरिलेटेड विटनेसेस. अनरिलेटेड म्हणजे काय, ज्याच्याशी आपलं नातं नाही किंवा ज्यांना आपल्या विल पासून काय फायदा नाही, अशा 2 व्यक्तींची आपल्याला विटनेस म्हणून एक तिथे विटनेस पाहिजे. आणि सिग्नेचर ऑफ द टेस्टेटर. ऑल द पार्टिसिपेंट्स ऑनलाइन. Sorry, who is talking? Let me go through the presentation and then we can take questions. Okay. Signatures of the testator and 2 unrelated witnesses. The witnesses, आता witness चं काय ह्याच्यामध्ये काम आहे की witness चं काम, they are only certifying that the testator has signed in their presence. म्हणजे माझ्या समोर या माणसाने याच्यावर सही केलेली आहे, एवढंच त्यांचं काम आहे म्हणण्याचं. आणि त्या दृष्टीचे ते विटनेस आहेत, म्हणजे विटनेसच्या समोर मी सही केलेली आहे. दे शुड नॉट बी टोल्ड द कंटेंट्स ऑफ द विल. त्या विल मध्ये काय आहे, मी कसं कोणाची माझी प्रॉपर्टी आहे, ते विल आहे ह्याची पण त्यांना गरज असण्याची सांगण्याची गरज नाहीये. कळलं? तर दे शुड नॉट बी टोल्ड द कंटेंट्स ऑफ द विल. आणि नंतर एक ऍड करता येईल असं क्लॉज असं मला वाटतं ह्याच्यामध्ये, की इम्पॉर्टंट क्लॉज तो आपल्याला ऍड करता येईल. वन कॅन ऍड अ क्लॉज that any future assets that may be acquired by the testator will also be subject to the same inheritance arrangement. म्हणजे समजा आता एखादा आपला डीमॅट अकाउंट असेल, डीमॅट अकाउंट मध्ये आजच्या तारखेला समजा 10 शेअर्स असतील. ओके, आणि आपण मृत्यूपत्राची वेळ ती येईपर्यंत आपण समजा आणखीन 5 कंपन्यांचे शेअर घेतले, तर त्या 5 कंपन्यांच्या शेअरची सुद्धा अरेंजमेंट हीच राहील. डीमॅट अकाउंटला जी केलेली आहे तीच त्या 5 शेअरला पण राहील असं म्हणणे म्हणजे अ क्लॉज कॅन बी ऍडेड टू द फ्युचर ऍसेट्स. फ्युचरमध्ये आपण जे अक्वायर करणार आहे ऍसेट त्याची पण विल्हेवाट याच पद्धतीने लावायची असं म्हणणं म्हणजे हा फ्युचर ऍसेट्स बद्दलचा क्लॉज आहे.
आता हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये एक अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हटलेलं आहे. तर ग्रेट ग्रँडफादर, आपले पणजोबा, आपल्या पणजोबांनी अक्वायर केलेली प्रॉपर्टी ही अँसेस्ट्रल प्रॉपर्टी होते. आजोबांनी अक्वायर केलेली प्रॉपर्टी ही अँसेस्ट्रल प्रॉपर्टी होत नाही. पणजोबाने अक्वायर केलेली प्रॉपर्टी ही अँसेस्ट्रल प्रॉपर्टी होते आणि इट कॅनॉट बी विल्ड. जर माझ्या पणजोबांनी काही एखादी प्रॉपर्टी घेतली असेल, शेत जमीन घेतली असेल किंवा काही बिल्डिंग घेतली असेल, तर त्याचं विल करता येत नाही असं हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. इट विल बी गव्हर्न्ड बाय द अप्लिकेबल सक्सेशन ऍक्ट. However, if the property has already been subdivided among one's father's brothers or grandfather's brothers, then it becomes a self-acquired property. म्हणजे जोपर्यंत ती प्रॉपर्टी ज्याचं डिव्हिजन होत नाही, ती प्रॉपर्टी एक सिंगल प्रॉपर्टी याच नावाने राहिलेली आहे, तोपर्यंत त्याला विल मध्ये आपल्याला इन्क्लूड करता येणार नाही. आपला शेअर त्या विल मध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येणार नाही. पण जर समजा त्या प्रॉपर्टीचं ऑलरेडी डिव्हिजन झालेलं असेल, आपल्या आजोबांचे भाऊ किंवा आपल्या वडिलांचे भाऊ ह्यांच्यामध्ये जर त्यांचं डिव्हिजन झालेलं असेल, तर प्रॉपर्टी वन्स डिव्हायडेड देन इट बिकम्स अ सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी अँड देन इट कॅन बी इझिली विल्ड, देन इट कॅन बी इन्क्लुडेड इन युअर विल, असं म्हटलेलं आहे अँसेस्ट्रल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये. आता टू विल ऑर नॉट टू विल असा प्रश्न येतो. टू बी ऑर नॉट टू बी या धर्तीवर जर आपण प्रश्न विचारलं तर टू विल ऑर नॉट टू विल याच्यामध्ये असं उत्तर देता येईल की व्हाईल नॉमिनेशन्स प्रोटेक्ट द सक्सेशन टू इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज, a will is a supreme document that specifies the exact intentions of the testator with respect to the succession of his hard-earned assets. म्हणजे आपल्या ह्याची नक्की कशी काय पुढे विल्हेवाट लावायची, आपल्या ऍसेटची कसं डिस्ट्रीब्युशन करायचं हे विल द्वारे आपल्याला म्हणता येतं. नॉमिनेशन्स is only protect the succession of individual and will is a supreme document, so will overrides nomination, will overrides succession act, will overrides anything. कारण ते आपले ऍसेट आहेत, त्याचं डिव्हिजन कसं करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. पण त्यासाठी विल मेकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस अँड विल मेकिंग इज अ मस्ट. A will, if proved valid, wields the power to override or supersede any arrangements or nominations made during an individual's lifetime. ओके, म्हणजे एखादं विल समजा आपण घेतलं आणि ते जर व्हॅलिड असेल, म्हणजे व्हॅलिड म्हणजे काय, ते दोन विटनेसनी सही केलंय, मनुष्याचं डोक्यावर परिणाम नसताना झालेलं त्यांनी केलेलं आहे, आणि देन इट विल सुपरसीड एनी अरेंजमेंट ऑर नॉमिनेशन्स मेड इन दिस रिगार्ड. ओके, इंडिव्हिज्युअल्स लाईफ टाइम. फर्दर अ विल ऑल्सो कव्हर्स ऑल ऍसेट्स ऑफ द टेस्टेटर, त्यांनी इन्क्लूड केलेले असतील तर, इन्क्लुडिंग वन्स दॅट मे नॉट हॅव एनी नॉमिनेशन्स, काही ठिकाणी नॉमिनेशन नसेल तर ते सुद्धा ऍसेट आपल्याला विल मध्ये घेता येतात. ऑर ऑप्शन्स फॉर नॉमिनेशन, ज्याच्यामध्ये नॉमिनेशन करण्याची तरतूदच नाही, असे जर काही ऍसेट असतील तर ते सुद्धा आपल्याला विल द्वारे प्रोव्हाइड करता येतात. Then the issue comes as to why nomination is needed when the will supersedes a nomination. When will in any case is going to supersede the nomination, why have nomination, असा एक प्रश्न येतो आपल्या मनामध्ये. करेक्ट. तर तो त्याचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. व्हाईल both the nominations and wills are needed for smooth transfer of assets, because the transferring of assets is a two-step process. Step one, आता समजा बँक अकाउंट असेल, बँकेचं डिपॉझिट असेल, डीमॅट अकाउंट असेल किंवा जे काय असेल ते, ए नॉमिनेशन एन्श्युअर स्मूथ ट्रान्सफर ऑफ फंड्स फ्रॉम अ बँक or a financial institution to the nominee of the deceased person's account. म्हणजे ऑन एन इमिजिएट बेसिस आपण फक्त त्या बँकेला डेथ सर्टिफिकेट हे एकच डॉक्युमेंट दिलं आणि तर नॉमिनेशनच्या फॉर्म प्रमाणे ते सगळे ट्रान्सफर होतात ऍसेट्स. ही पहिली स्टेप झाली. ओके, मग त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट आलं, त्याच्यामध्ये बँक अकाउंट आला, बँकेचे डिपॉझिट्स आले, पोस्टाचे डिपॉझिट्स आले, पोस्टामध्ये दिल्यानंतर हे सगळे ऍसेट आले, आणि त्यानंतर ए विल एन्श्युअर स्मूथ ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स टू द लीगल एअर्स ऍज पर द विश ऑफ द पर्सन. म्हणजे पहिले ट्रान्सफर झाले नॉमिनीला त्याची ओनरशिप नाही मिळाली, नॉमिनीला फक्त ते होल्ड करण्याचा हक्क मिळाला, आणि त्यानंतर विल एन्श्युअर स्मूथ ट्रान्सफर ऑफ द ऍसेट्स टू लीगल एअर्स ऍज पर द विश ऑफ द पर्सन. सी, दिस कॅन बी अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ते विल एमर्ज व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्याचे एक्झिक्युटर अपॉइंट व्हायला पाहिजे, ते ऍसेट्स त्याच्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजेत. तर तोपर्यंत धरून ठेवण्यासाठी त्या नॉमिनीचा उपयोग करायचा आहे, आणि नॉमिनी विल होल्ड द ऍसेट्स असा अर्थ याचा आहे. द बेनिफिशियरी इन स्टेप 1 अँड स्टेप 2 कॅन बी सेम ऑर डिफरंट. ओके, म्हणजे जो नॉमिनी आहे तोच लीगल एअर आहे विल प्रमाणे,
किंवा विल प्रमाणे तोच नॉमिनी हाच हक्कदार आहे. ए नॉमिनेशन एन्श्युअर्स अ हॅसल फ्री ट्रान्सफर ऑफ फंड्स एल्स द लीगल एअर्स. नाव आता समजा नॉमिनेशन नसेल तर काय होतं, द लीगल एअर्स हॅव टू गो थ्रू अ टीडियस प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग डेथ सर्टिफिकेट नॉमिनीला पण द्यावं लागतं, द प्रूफ ऑफ रिलेशनशिप अँड द प्रोबेट. In the event of investments of the deceased person being held in 10 different banks and financial institutions, the kind of efforts required will have to be repeated 10 times. प्रत्येक ठिकाणी आपल्याला बँकेकडे जाऊन हीच प्रोसेस करावी लागेल. Though it is better to avail the facility of nominee on an immediate basis, the funds and this thing get transferred to the nominee, and thereafter the legal will comes in the picture, and as per the legal it can take its time, but immediately the funds are not frozen. The nominee can sit on the funds till the legal heir emerges and takes the control of the assets. आता एक आणखीन एक मुद्दा येतो. हे विल झालं आपल्या प्रॉपर्टी संबंधीची आपण माहिती म्हटली. एक लिव्हिंग विल किंवा मेडिकल विल असा प्रकार अलीकडे जास्ती प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतो. ए मेडिकल ऑर लिव्हिंग विल will comprise of written instructions about the type of medical treatment that one desires or does not desire to have. म्हणजे काय, एखादं समजा आज एखाद्या व्यक्तीची तब्येत उत्तम आहे, उद्या त्याला काय झालं तर त्याला अमुक एक प्रकारची ट्रीटमेंट नको आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला व्हेंटिलेटरवर आपल्याला नाही जगायचं. ते बघा इथे दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय, इट रिलीव्स द केअर टेकर्स, म्हणजे जे काळजी घेतात त्या माणसाची, त्यांच्यावरनं जबाबदारी ही दूर झालेली आहे. Relieves the caretakers from the responsibility of taking a decision about the individual concerned. For example, one may state in one's living will that she does not want to be put on a life support system like ventilators, assisted breathing, etc. ओके, म्हणजे मला व्हेंटिलेटर वगैरे ही अशी काही सिस्टीम नको आहे, मला माझ्या मरणाने मरू द्या, असं जर एखाद्याने लिहून ठेवलं असेल तर ते बाइंडिंग होतं. आणि हे कुणासाठी लिहिलेलं आहे? हे डॉक्टरांसाठी लिहिलेलं आहे बेसिकली. A medical will is basically meant for the doctors attending on the individual. आणि हे आपण कुठल्या वयात करू शकतो? ऍक्च्युली वन कॅन डू इट ॲट एनी एज. 18 वर्षाच्या व्यक्तीनंतर 18 ज्याचं वय झालेलं आहे त्या कुठल्याही व्यक्तीला असं करता येतं, कारण काय, ऍक्सिडेंटल डेथ कॅन स्ट्राईक एनीबडी ॲट एनी टाइम. ओके फाईन. सो दिस इज द कंटेंट ऑफ मेडिकल विल. ऑर्गन डोनेशन असं एक हल्ली आपल्याकडे त्याचं हे कमी आहे, पण प्रमाण हळूहळू वाढतंय. फॉर एक्झाम्पल, वन कॅन डिसाइड when alive about donating one's vital internal organs like eyes and other body parts, eyes, liver, lungs, etc. One can donate in the case one becomes in vegetative state, accident मुळे काय झालं तर त्याचे ऑर्गन्स तर चांगले असतात, चालू असतात, ती दुसऱ्या कोणाला आपण डोनेट करायची का नाही ह्याचा निर्णय आपण आपल्या चांगल्या अवस्थेत असताना घ्यायचा आहे. आणि should be able to organize, the relatives or the near one should be aware of this and should be able to organize the donation of these post death of the individual. म्हणजे आता समजा एखाद्याने आईज डोनेट केलेले आहेत, तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना आपण आईज डोनेट केलेत हे माहिती पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट करून आईज डोनेट. काय असतं, व्यक्तीचं मरण झाल्यानंतर काहीतरी 3 तासाच्या आतमध्ये त्याचे डोळे चांगले असतात, ते 3 तासाच्या आतमध्ये डोळे काढून घेतले तर त्याचा फायदा होतो, दुसऱ्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर असे निर्णय त्याला घेण्यासाठी कुणाला तरी माहिती पाहिजे आणि त्यांनी ते ताबडतोब ऑर्गनाईज केलं पाहिजे, नाहीतर ते डोळे कुणालाच मिळणार नाहीत. बरोबर आहे. आता वर्ड ऑफ थँक्स. ऑगस्ट 2009 नंतर आज पहिल्यांदा मी आधार रेखा फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर आलो. त्यावेळी आत्रेकट्ट्याच्या संदर्भामध्ये मी आलो होतो. त्यानंतर मला अनिल हरोलीकर माझे मित्र जे आहेत आपल्या इथे आता प्रेझेंट पण आहेत, त्यांनी बोलावलं रश्मी जोशींच्या तर्फे आणि आज ही ऑपॉर्च्युनिटी दिली आपल्याकडे इंटरॅक्ट करण्याची. याबद्दल अनिल हरोलीकर आणि रश्मी जोशी यांचे आभार मानतो मी पहिले. आणि माझं भाषण संपलं असं जाहीर करतो. आता आपण प्रश्नोत्तर बघूया, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम बघूया. प्रश्नोत्तर जी काय असतील आपल्याला, आता मी माझं प्रेझेंटेशन बंद करतोय. ठीक आहे, आपल्याला पुन्हा प्रेझेंटेशन मध्ये जाता येईल पाहिजे तर. सर माझा एक प्रश्न आहे. मी विजय कुलकर्णी, माझा एक प्रश्न आहे. हा, माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत. हा, आणि माझं वय 50 आहे. बर, माझा फ्लॅट फक्त एकाच फ्लॅटचं मी विल करू शकतो का? नाही, असं नाही. एक तुम्ही आता विल करणार म्हणजे विल केव्हा हे होईल,
विलचा संबंध केव्हा येईल? आपल्या मृत्यूनंतर. होय. त्यावेळी दुसरा फ्लॅट कुणाला द्यायचा ह्याचा पुन्हा मुद्दा येईलच ना. नाही, तो नंतरचा मुद्दा. आता या क्षणाला देऊ शकता तुम्ही एकच फ्लॅट इन्क्लूड करू शकता, पण दुसऱ्या फ्लॅटचं पण काय करायचं ह्याचा पण तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल ना. तो नंतरचा निर्णय. पण मला आता अशी माझी इच्छा आहे की माझा हा 2 पैकी जो 1 नंबरचा फ्लॅट आहे हा माझ्या नातवाला द्यायचं, असं मी एकाच फ्लॅटचं विल करू शकतो का? हा, करू शकता तुम्ही, पण दुसऱ्या फ्लॅट बद्दल पण तुम्हाला विचार करायला लागेल. अच्छा, ठीक आहे. दुसरी मेडिकल विल आणि दुसरं विल हे एकत्र होऊ शकतं का? मेडिकल बिल आणि नाही, ह्याच्यामध्ये नाही करता येणार, कारण हे जे आहे मेडिकल बिल हे तुम्ही जिवंत असताना त्याचं अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे ते बिल तुम्हाला आता उघडता येणार नाही. विल हे आता उघडता येणार नाही, जिवंतपणे करण्याचं असल्यामुळे ते तुम्हाला आत्ताच उघडायला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये मेडिकल विल आणि मृत्यूनंतरचं विल हे दोन्ही वेगळी आहेत. ऍक्च्युअली मेडिकलला त्याला विल म्हणता येणार नाही, मेडिकलच्या गोष्टीला त्या विल नाही म्हणता येणार असं म्हटलेलं आहे. पण ओके, क्लिअर सर. थँक्यू. ओके थँक्यू. तुमचं पुरुषोत्तम मारू. अरे सुरेंद्र जोशी दिसतात मला इथे. हॅलो प्रोफेसर मधुसूदन सोनी. माझा प्रश्न होता हे विल कुठे रजिस्टर करावं लागतं का? हा, विल रजिस्टर करण्याचे प्रकार आहेत. आपल्याला सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन विल रजिस्टर करता येतं, पण ते कंपल्सरी नाहीये. आपल्या माहितगार व्यक्तीच्या आपण ताब्यात जर दिलं तर त्याचा तेवढाच परिणाम होतो. रजिस्टर विलचं म्हणजे फक्त एवढंच होतं की रजिस्टर विल झाल्यानंतर समजा त्याच्यात काही चेंजेस करायला लागले आपल्याला, तर तेही रजिस्टर करायला लागतात मग. आणि ते कुठल्या स्टॅम्प पेपरवर करावं लागतं का ते आपल्या प्लेन पेपरवरती केलं तरी चालतं? प्लेन पेपरवर केलं तरी चालतं, स्टॅम्प पेपरवर करण्याची काही गरज नाहीये. साध्या प्लेन पेपरवर जरी हाताने लिहून जरी केलं तरी काही हरकत नाही, पण प्रिफरेबली इट इज टाइप्ड. प्रिफरेबली इट इज टाइप्ड, पण हाताने लिहिलं तरी काय त्याची म्हणजे हरकत नाहीये. सर थँक्स. आय एम पुरुषोत्तम मारू फ्रॉम रोटरी क्लब मिलेनियम सिटी. ओके. सबसे पहले तो आपका धन्यवाद, आपने बहुत ही शॉर्ट्स और आराम से समझने वाली भाषा में हम लोगों को व्हील के बारे में समझाया और व्हील के इम्पोर्टेंस के बारे में समझाया. करेक्ट. ताकि फ्यूचर में आने वाला व्यक्ति सफर नहीं करे. करेक्ट. और एक मैं कहना चाहता हूं उसके बारे में जी सर. will is one thing, will and nomination is one thing, but before that I'll go to one step before nomination. असं आहे की घरामध्ये आपल्या जे काही अकाउंट्स असतील, सर्व अकाउंट्स, डीमॅट अकाउंट असो, फिक्स्ड डिपॉझिट असो, बँकेचे अकाउंट्स असो, हे सर्व पहिले जॉईंट नावाने असायला पाहिजेत. ओके, ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे आता जॉईंट नावाने असल्याचा फायदा काय होतो? अ आणि ब या 2 व्यक्तींच्या नावे तो अकाउंट उघडलेला असेल, जॉईंट अकाउंट उघडलेला असेल, त्यातल्या एकाचं निधन झालं तर दुसऱ्याला आपोआप ट्रान्सफर होतो विदाउट एनी नॉमिनेशन. आणि मग त्याच्यावर नॉमिनेशन असू शकतं, म्हणजे मग अ आणि ब दोघांचं निधन झालं तर क ला मिळणार, असा अर्थ त्याचा होतो. त्यामुळे अ आणि ब हे प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा की आपला प्रत्येक अकाउंट हा जवळजवळ प्रत्येक अकाउंट म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बँकेचं अकाउंट, डीमॅट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, पोस्टामधले अकाउंट, हे सर्व हे जॉइंटच असले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. करेक्ट. सर एक चीज ऐसा में ऐसा है, इसमें अकाउंट्स की सारी डिटेल देना पड़ती है कि मेरे डीमैट में जो भी शेयर हैं इतने शेयर हैं. नहीं आज की तारीख में आज अकाउंट डीमैट अकाउंट का नंबर डाल दिया आपने कि मेरा आईसीआईसीआई में जो भी अकाउंट है या एचडीएफसी में जो भी अकाउंट है, इस अकाउंट के शेयर्स के बारे में अगर लिखना है आपने तो वो पूरे शेयर्स उसको मिल जाएंगे. लेकिन एक एज एन अबंडेंट प्रिकॉशन यू से दैट एनी एसेट्स एक्वायर्ड आफ्टर दिस डेट आर आल्सो कवर्ड बाय द विल. अच्छा सर, व्हाट आई रिक्वेस्ट यू, यस, कैन यू शेयर माय योर नंबर? यस, आई कैन शेयर माय नंबर. I'll share it in the chat box. Definitely, at the end of the program, we'll share his number. मला वाटतं बऱ्याच जणांना प्रश्न विचारायचे आहेत. नेक्स्ट आपण घेऊया का सर? Definitely. मॅडम. Sir, you are doing wheel work also? No, I'm not doing. I'm actually a teacher of management subjects. I'm teaching in management schools. And in my subjects also there are mathematical subjects mainly. So I'm just interested in this as you are interested in anything. I'm also interested in this subject. That's why I'm here. Good. मेरा ऐसा रिक्वेस्ट था कि अगर आप ये करते हैं और आप टीचिंग दे रहे हैं तो बेटर है वी शुड कम टू यू पर्सनली टॉक करके आपके पास
यस बट लेकिन ये मैं नहीं करता वो। एक्चुअली मैं कहूंगा कि आपके लिए एडवोकेट्स का मैं रेफरेंस दे दूं तो उस एडवोकेट से आप मिलिए, उनके उनके द्वारा आप कर सकते हैं ज्यादा अच्छा। ओके सर। मेरा करना उतना अच्छा नहीं रहेगा। Okay. जो एडवोकेट कर सकता है इस विषय में उतना अच्छा मेरा करना नहीं होगा इस पे। एडवोकेट इज अथॉरिटी। यस, एडवोकेट इज अथॉरिटी, ही नोज द लीगल लैंग्वेज। हाँ रश्मि, यस। विजय आप नंबर ले लोगे सर से एडवोकेट का? बरेच जण आर वेटिंग फॉर देयर क्वेश्चन, नंबर ले लीजिएगा विजय। प्लीज हाँ, लिहून घ्या. टू आस्क क्वेश्चन्स। लिहून घ्या अर्चना नंबर. मॅडम प्लीज. हा मला बोला. मी इथे चॅट बॉक्स मध्ये नंबर लिहितो माझा. लिहा. हा अर्चना मॅडम विचारा तुमचा प्रश्न. नाही नंबर द्या. हा नंबर दिला चॅट बॉक्स मध्ये. 98. हा बरोबर, 98694 50668. 50668. पुन्हा जरा रिपीट करा. अर्चनाला काय नंबर, अर्चनाला काय प्रश्न होता विचारायचा? नाही, तुमचा मोबाईल नंबर रिपीट करा. विजय मेरे पास है, विजय मैं आपको शेयर करता हूँ. प्लीज अलाउ, आपको शेयर करता हूँ प्लीज. ओके. हेलो आफ्टरवर्ड. हेलो. हाँ यस. हेलो, कैन यू हियर सर? यस यस आई कैन हियर. हाँ सर, मुझे पूछना था कि जो नॉमिनेशन है वो जिनका बैंक में नॉमिनेशन किया है उनको ही विल में एसेट्स के लिए नाम दे सकते हैं क्या? हाँ एक्चुअली दैट इज बेटर बट इन केस सपोज आफ्टर मेकिंग नॉमिनेशन यू डिसाइड कि नहीं ये नॉमिनी को नहीं देना है हमको, मुझे तीसरे को देना है, तो दैट ऑल्सो यू कैन डू. करेक्ट. Okay. But at the stage of nomination, see nomination, what happens is when the account is opened, that stage itself the bank is asking for nomination. Yes. Correct. Banks are taking nomination right at the stage of opening the account. At the stage of opening the account, if you give a nomination of a person and later on you think that okay, this person is not the person, I want to give it to somebody else, so that also you can do. Okay, thank you sir. Okay. रत्नमाला मॅडम, डहाके मॅडम, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? आता शिरीष जोशी यांचं मला खरं आभार मानायचे राहिले माझे. शिरीष जोशी तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं मी नाटकामध्ये वगैरे होतो, पण मला वाटतं तुम्ही बसवलेली नाटकं मी बसवलेल्यापेक्षा जास्ती होती असं मला वाटतंय. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टर म्हणून मी जास्ती ऍक्सेप्ट केलं होतं असं मला वाटतं. तर एक तुमचे आभार या निमित्ताने मला मानायचे. त्यामुळे माझी ओळख करून द्यायला तुमच्यासारखा दुसरा मनुष्य मला वाटतं मिळाला नसता, एवढ्या जवळून ओळखणारा माणूस. नाही, ही अतिशय चांगली संधी मला दिली, त्यामुळे धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू? हा बोला. हे जे बिल आहे, हे बिल कॅन इट बी चॅलेंज इन द कोर्ट ऑफ लॉ? येस, इट कॅन, एनिथिंग कॅन बी चॅलेंज इन द कोर्ट ऑफ लॉ. सी इफ द बिल इज नॉट रजिस्टर्ड, सहीच नाहीये, ही या माणसाची सहीच नाहीये, हे विटनेसेस खोटे, असं ज्याला करायचं त्याला काय करू शकतो ना. अच्छा, बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे. एनिथिंग अँड एव्हरीथिंग कॅन बी चॅलेंज इन द कोर्ट ऑफ लॉ. बरोबर आहे. असं लक्षात असं म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे की बरेचसे खोटे बिल तयार केले जातात आणि ते प्रेझेंट केले जातात की हे बिल होतं वगैरे, त्याला काही आधार नसतो आणि त्याला काही ते रजिस्ट्रेशन केलेलं नसतं, काही नसतं वगैरे वगैरे. आणि तुम्ही तसे आता अशा बाबतीमध्ये आपण एखादा त्याला आपण म्हणतो कायदेशीर सल्ला घेऊन ह्या काही गोष्टी करू शकतो. आता आपल्या ग्रुपमध्ये पहा, आपल्या ग्रुपमध्ये विक्रम कदम आहेत. विक्रम कदम इज स्पेशलायझिंग इन दिस सब्जेक्ट. ओके. सो विक्रम कदमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ही इज द वन हु कॅन गाईड यू. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एनीबडी. ओके. गुड. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज विचारा. नमस्कार. किशोरी भेंडे, मी विचारू का? हा विचारा. पर्सनल प्रश्न हॅलो विचारू नका, प्रश्न विचारा. थँक्यू. जनरल प्रश्न विचारा. हॅलो. हा विचारा. Can the beneficiary be the executor? हा, मला असं विचारायचं. Can the beneficiary be the executor? आता आपल्या ग्रुपमध्ये इथे मी विचारू का? कोण बोलतंय दुसरं? एक मिनिट. आपल्या ग्रुपमध्ये इथे आज मीटिंग मध्ये मराठे साहेब आलेले आहेत. तर मराठे साहेब 6 भागांचं एक काहीतरी आर्थिक अक्षरता
ह्याच्याबद्दल काहीतरी ते करणार आहेत, तर ते आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहेत असं मला कळलं. तर त्याची मी खूप वाट बघतोय आणि आय थिंक ही विल बी इव्हन अ बेटर अथॉरिटी ऑन टॉकिंग अबाउट विल, असं मला वाटतं. मराठे साहेब, मराठे साहेब आहेत का? मला पण एक प्रश्न. नमस्कार. 6 भाग मी म्हटलं त्याप्रमाणे मी केलेले आहेत. आणि वांद्र्यामध्ये एक दिनकर भावे म्हणून एक ऍडव्होकेट आहेत, वय वर्ष 85. अच्छा, दिनकर भावे. ते ही इज अ व्हेरी सिनियर ऍडव्होकेट. ओके. आणि माझ्या वाचनात त्यांचा एक लेख आला. बरं. सब्जेक्ट ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स. बरं. मग ही हॅड डिस्कस्ड द ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स बाय सक्सेशन, बाय विल, बाय नॉर्मल ट्रान्सफर, बाय ऍक्च्युअली साइनिंग द डॉक्युमेंट्स अँड ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी. बरोबर. तो वाचनात आल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना मी सांगितलं की असं असं माझं विल बद्दल एक राईटअप आहे, त्याच्यामध्ये मी बऱ्याच लिगल केसेस सुद्धा तिकडे उद्धृत केलेल्या आहेत. बऱ्याच म्हणजे जवळजवळ 25 एक लिंक्स व्हेरियस साइट्सच्या मी त्या पूर्ण राईटअप मध्ये मी दिलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये मी त्यांना ते पाठवलं आणि त्यांना सांगितलं की मला तुम्ही याच्यामध्ये मी लिगली काही चुकीचं लिहिलेलं नाही ना, एवढं मला सांग. बरोबर. डॉक्युमेंट मी त्यांच्याकडे, कारण म्हणजे आपण लिहिताना काही चुकीचं लिहिलं नाही ही खात्री करून घेण्यासाठी आपण माहिती देतो एका विशिष्ट उद्देशाने की बाबा सगळ्यांना हे माहिती. बरोबर. मी स्वतः एक बँक मॅनेजर होतो. बरोबर. आणि सॉफ्टवेअर पर्सन पण आहे. या विषयावर लिहायचं माझ्या गेली 2 वर्ष 3 वर्ष मी डोक्यात होतं. बरोबर. आर्थिक साक्षरता हा विषय तसा, म्हणजे जेव्हा मी बँकांबरोबर डील करायला लागलो आणि जेव्हा बँकामध्ये इतक्या चुका ते करायला लागले आणि जे बिंग एक्स बँकर आय कुड रिअलाइज दॅट दे आर डुईंग रॉंग थिंग्स, तेव्हा मला असं वाटलं की हे सगळ्या माणसांना कळलं पाहिजे की यू शुड नो युअर राईट्स ऍज अ कस्टमर ऑफ अ बँक. बरोबर. बँका तुम्हाला शेंड्या लावतात की हे असं नाही असंच आहे, असं नाही असंच आहे. दिस इज अ फॅक्ट. म्हणजे हे डिस्पाइट माय बिंग अ एक्स बँक मॅनेजर, पीपल ट्राय टू फूल मी अराउंड. I have to give sort of a warning to them that look, you are dealing with a person who has dealt in banking. बरोबर. मी हे कृपया मला हे असं काही वाटेल ते सांगत जाऊ नका, कारण मला माहिती आहे काय करायला पाहिजे. या सगळ्या अनुभवातून गेल्यावर मला असं वाटलं की आर्थिक साक्षरता या विषयावर लिहिणं खूप जरुरी आहे. बरोबर. आणि तिथं आर्थिक साक्षरता या विषयाचे वेगळे एक जवळजवळ 15 भाग माझे लिहून झालेले आहेत. पण ते अजून 25 भाग तरी मला ते करायचे. मला वाटतं असं आपण इथे एखादा आधार रेखामध्ये असं पण एखादं लेक्चर आपण घेऊ शकता त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींबद्दल. नाही, अजूनही माझं ते पूर्णत्वाला गेलेलं नाहीये, ते गेल्यानंतर मग बघू. कारण काय आहे, एक विशिष्ट सॉरी सर, आपण एक्झॅक्टली करायचंय. किशोरी ताई प्रश्न विचारा. किशोरी ताई कोण आहेत, त्यांना प्रश्न. हॅलो. बोला. मी किशोरी भेंडे बोलते. बोला. मी बोलते सर, किशोरी भेंडे बोलते. मला असं विचारायचंय की समजा आपण नॉमिनेशन केलं फिक्स डिपॉझिट नॉमिनेशन केलं आणि विल मध्ये जर आपण मेन्शन नाही केलं का, म्हणजे मग त्याच्यावर डिस्प्यूट होऊ शकत नाही ना? त्याच्यामध्ये होऊ शकतो. आता विल मध्ये काही विल नाही केलं, समजा विल केलंच नाही, तुम्ही फक्त नॉमिनेशन केलं असं म्हणताय. विल म्हणजे आता आपल्या फिक्स डिपॉझिटच्या बाबतीत बोलायचं मला. आणि बँक अकाउंट नॉमिनेशन ऑलरेडी दिलेलं आहे आणि विल मध्ये त्याचं मेन्शन नाही केलं तर ते नॉमिनीलाच मिळणार ना. त्याच्यानंतर त्याच्यावर लिगल इश्यू होऊ शकत नाही ना, असं मला विचारायचंय. मला कल्पना नाही, मला सांगता येणार नाही हे. म्हणजे विल मध्ये जर त्या ऍसेटचा उल्लेखच नसेल तर काय होतं असं तुमचं म्हणणं आहे? नॉमिनीलाच मिळायला पाहिजे, मिळतील ना ऑटोमॅटिक. म्हणजे दुसरा कोणी दुसऱ्या कोणी क्लेम करेपर्यंत, दुसऱ्या कोणी क्लेम नाही केले म्हणजे झालं ते, मग ते नॉमिनीला मिळायला काय हरकत नाही. दिघे काय म्हणतात? दिघेश. मला विचारायचं ऑर्गन डोनेशनच्या संदर्भात. आता तुम्ही शेवटी जो मुद्दा घेतला होता ना, मी अनुभवलेला आहे की जरी मेडिकल बिल म्हणजे दिलेलं असेल ऑर्गन डोनेशन, किडनी डोनेशनचं वगैरे, तरी त्या प्रसंगी म्हणजे शेवटचा जो प्रसंग असतो महानिर्वाणचा, तर कोणीतरी एक ज्येष्ठ व्यक्ती असते घरातली, ते सगळं हे धोडकावून लावते. बरोबर आहे, असं होतं. बरोबर आहे, खरं आहे. की अशा वेळेस ते काही ज्या मुलगा किंवा कोणी असेल आणि त्यांना किती माहित असलं की आपल्या ह्यांची इच्छा होती द्यायचं वगैरे,
तरी त्या पर्टिक्युलर प्रसंगी असं सांगितलं जातं नाही आता हे असं नाही, म्हणजे आपल्याला जो कोणी ज्येष्ठ व्यक्ती असते त्याच्या भावना वेगळ्या असतात. बरोबर आहे. आणि शेवटी त्या प्रसंगी तसंच होतं. अशी शक्यता आहे. बरोबर आहे. आणि काय त्याची वेळ एकदा निघून गेली ऑर्गन डोनेशन करण्याची की मग त्याचा काय उपयोग नाही पुढे. 2-3 तास मध्ये गेल्यानंतर त्याचा काय उपयोग नाही. पण ते आपल्या ज्या व्यक्ती आपण ज्यांना सांगणार आहोत किंवा जी आपली काळजी घेणार आहेत त्यांनी आपल्या इच्छांची पण तेवढीच काळजी घ्यावी अशी अपेक्षा ठेवलेली आहे. तर त्याच्यासाठी मला म्हणायचं की हे मेडिकल विल समजा, कारण बऱ्याच वेळा काय होतं, विल हे बँकेमध्ये किंवा सुरक्षित जागी ठेवलं जातं, विच इज नॉट रेडिली अवेलेबल घरामध्ये. बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. तर हे आपल्या घरामध्ये अशा जागी पाहिजे की ते इझिली कधी मृत्यू कधी हे इझिली अवेलेबल पाहिजे. मेडिकल बिल हे इझिली अवेलेबल पाहिजे. बरोबर. मृत्यू कधी कोणाचा कधी येऊ शकतो ती काय आपण बरोबर बरोबर करेक्ट. हे पण महत्वाचं मला वाटतं की मेडिकल बिल हे इझिली अवेलेबल पाहिजे. बरोबर. आणि ही इच्छा सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. बरोबर. ती इच्छा मान्य केली पाहिजे. बरोबर. ऑर्गन डोनेशन बाबत मी एक फक्त क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. ऑर्गन डोनेशन बाबतचे जे निर्णय आहेत व्यक्तीच्या ब्लड रिलेशन मधल्या लोकांनीच जनरली घ्यायला हवेत. म्हणजे पुरुष असेल तर त्याची जर समजा मेडिकल बिल नसेल तर व्यक्तीच्या जवळच्या लोकांनी घ्यायला पाहिजे, ते बरोबर आहे. पण त्या व्यक्तीने जर लिहूनच ठेवलेलं असेल की माझ्या मृत्यूनंतर हे माझे ऍसेट्स डोनेट करा, तर ते करावे अशी माझी अशी भावना आहे की त्यांनी करावे. त्याची इच्छेचा मान राखून त्यांनी करावे ते. पण जर कोणी केलं नसेल, समजा तसं विल मेडिकल बिल कोणी केलं नसेल तरी सुद्धा मृत्यूनंतर त्या माणसाचे अवयव तुम्ही दान करू शकता. नाही, इथं गोंधळ होतोय. ऑर्गन डोनेशन आणि ब्रेन डेथ मध्ये गोंधळ होतोय. म्हणजे आता कोण बोललं मला माहित नाही, पण ते जे म्हणतात ते ब्रेन डेथ बद्दल आहे की जवळच्या व्यक्तीच फक्त इन्व्हॉल्व असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. ते ब्रेन डेथच्या बाबतीत आहेत, ऑर्गन डोनेशन बाबतीत नाहीये. हाय, दिस इज विशाल. एक मला प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकतो का? हा, विचारा. मला असं विचारायचं आहे की विल नाही आहे आपल्याकडे आणि आपण ऍज पर हिंदू सक्सेशन लॉ जे काही अलॉटमेंट करायचं आहे ते केलेलं आहे. बट आय बिलीव्ह दॅट विल बी ऍज पर अ फॅमिली ट्री जे हिंदू सक्सेशन लॉ मध्ये दिलेलं आहे. तर कदाचित सगळेच त्या मेंबर्स अवेलेबल नसतील त्यावेळेला, प्रॉपर्टी अलोकेशन झालं, इन फ्युचर जर तो फॅमिली ट्री मधला पण व्यक्ती आला आणि क्लेम तो करू शकतो का की नाही मी पण आहे याच्यामध्ये, नाउ आय एम ऑल्सो सपोज टू बी गेटिंग सम काइंड ऑफ अ पार्ट. तर will that person who already has received the funds liable to pay him or her? I don't know really. Yes, actually, if it is proved that he is a part of the tree, okay, and he was ignored in the first place, then he has his right. Okay, so he can claim, he can go to the court of law and get the funds. Yes. If he was really a part of the tree and if he has been ignored in the first place while distributing the asset, then he definitely has a right to contest it. Okay, so if I can understand correctly, there is a notice supposed to be displayed in local newspaper before allocation. That we are going to allocate all these funds and people. 15 दिवसाची मुदत दिलेली असते. बरोबर. Exactly. So in case if you do not get any claim, we will think that you are no more liable for it and we are going to proceed further. So is that going to make an impact even if he is going to claim? I don't know. That notice is actually, बघा ती नोटीस असते ना, ती केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून कुठल्या तरी न वाचणाऱ्या पेपर मध्ये दिलेली असते. त्यामुळे सगळ्यांना ती पोहोचली. ते कुठेतरी प्रिप्रेस जर्नल किंवा काहीतरी अशा छोट्या पेपर मध्ये दिलेली असते की जी बाकीच्या कोणाच्या नजरेलाच येत नाही. फॉर्मॅलिटी म्हणून ती नोटीस दिलेली असते. तर त्या नोटीसला किती अर्थ असतो मला माहिती नाही, खरं सांगायचं म्हणजे. मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे. मी मीना देशपांडे. विचारा. मला काय म्हणायचंय की एखाद्या व्यक्तीला 2 मुली आहेत आणि एका मुलीला डावलून त्यांनी जर दुसऱ्या मुलीच्या नावाने दुसऱ्या नावाने प्रॉपर्टी वरती ओनर म्हणून लिहिलं, म्हणजे समजा एक रूम ब्लॉक आहे, त्या ब्लॉक वरती आई वडील आणि दुसरी मुलगी, म्हणजे दुसऱ्या मुलीच्या न सांगता गपचूप केलं. नॉमिनेशन मध्ये केलं का विल मध्ये केलं? नाही, विल त्यांनी ओनर, आता समजा एखाद्या ब्लॉकचा ओनर आहे ना, आई वडील आणि एक मुलगी, आणि ते दुसऱ्या मुलीला न सांगता. म्हणजे त्यांनी सोसायटीमध्ये त्यांनी नॉमिनी म्हणून त्या मुलीचं नाव टाकलेलं असणार ना. हा, बरोबर. म्हणजे ती सोसायटी त्याला ट्रान्सफर करू शकते नॉमिनीला, बरोबर आहे. पण जर विल मध्ये दुसऱ्या मुलीला इग्नोर करून हे केलेलं असेल तर दॅट कॅन बी कॉन्टेस्टेड अँड द सोसायटी विल हॅव टू स्प्लिट इट इनटू 2.
हा, म्हणजे ती सोसायटी नॉमिनीला हे करणार ना, नॉमिनीला ट्रान्सफर करणार, पण नॉमिनीने जर विकलं असेल तर तो सेल रद्द झाला असं समजावं लागेल. नाही, पण नॉमिनी त्याच्यावरती क्लेम करू शकते की नाही? नॉमिनी क्लेम करू शकते, पण जर विल जर असेल त्या व्यक्तीचं तर विल नाही, आणि समजा विल नसेल, नॉमिनीने एकट्याने क्लेम केलं आणि ती माझी प्रॉपर्टी झाली असं गृहीत धरलं, तर दुसरी व्यक्ती कॉन्टेस्ट करू शकते ते की मीही याच्यात इक्वल राईट्स आहे, आणि ते सोसायटीला मान्य करावं लागेल. हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे दोघी मुलींना इक्वल राईट्स आहेत, आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट तुम्हाला सुपरसीड करायचं असेल तर विल करावं लागेल. विल करताना ते मी पहिल्या मुलीला देते, दुसरीला देत नाही, किंवा दुसऱ्या मुलीला देते, पहिलीला देत नाही, असं स्पेसिफिकली विल मध्ये लिहावं लागेल. मग ते फुल प्रूफ अरेंजमेंट होईल. ते समजा विल केलं नसेल तर हा प्रॉब्लेम यायचा नाही. हा, विल केलं असेल तर हा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? मॅडम, मला विचारायचंय. विचारा. हॅलो, विचारू का मी? हा, विचार. मी पुण्याहून बोलतेय, बहुलकर म्हणून. त्या मेडिकल विल बद्दल मला जरा हे की मेडिकल विल करताना ते एक्झिक्युटर आणि 2 साक्षीदार आणि असं ते जे मगाशी सांगितले 8 पॉइंट्स, तर तसं सगळं कॉशन असलेले बरे, ऍज ए कॉशन ते असलेले बरे, पण नसले तरी ते मला वाटतं त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेलं असेल तर ते बाइंडिंग असेल. बरोबर, ठीक आहे, कळलं. थँक्यू. रश्मी आणि मधू मगाशी Can I ask a question, please? Hello. yes. बोलल्या तर मगाशी त्याच्याबद्दल 1 मिनिट करतो. अनिल स्पीकिंग. अनिल, यू हॅव सम. अनिल, जरा थांबा, अनिल सर बोलतायत. मगाशी त्यांनी जो प्रश्न विचारला की बँक डिपॉझिट मध्ये नॉमिनेशन केलं, बिल मध्ये त्याचा उल्लेख केला नाही तर काय होईल? ते आहेत का प्रश्न विचारणारे? प्रश्न विचारणारे आहेत असं गृहीत धरून आपण उत्तर देऊया. काय उत्तर त्याचं? त्यांनी जर विल केलं असेल आणि त्या फिक्स डिपॉझिट त्याच्यात उल्लेख केला नसेल तर ते चॅलेंज होईल. अच्छा. पण त्यांनी जर विल केलं नसेलच आणि दुसऱ्या कोणी काही कंटेस्ट केलं नाही तर ते त्या नॉमिनीला मिळेल. ओके. Hello. Can I ask a question? Hello. Can I ask a question? करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे त्याचा मेन्शन करायला लागेल. जरा कोणीतरी प्रश्न विचारते, थांबा. बोला. Can I ask a question? प्रश्न. Can I ask a question, please? Yes, please. My name is Jayant Kamath, and for those who don't know me, I am the brother-in-law of Madhusudan Soni. Oh, Hi Madhu, fantastic. How are you? The talk was superb. It was fantastic. Only one thing मला सांगायचं होतं की when somebody asked you, you said that Baba, I am not a lawyer. You'll have to take. मला काय वाटलं की when I heard the whole thing, I thought you are more than a lawyer. So that's what I wanted to tell you. Because I've been going for lots of these programs and a lot of things on social media. But even the lawyers, when they talk, I've not seen this sort of talent with them. And I wish you all the best. Thank you. And please call me for any further of your what articles which you have like this. And I'm very grateful to Mrs. Joshi and even Anil for having conducted this thing so well. It is so superb. And I wish you all the best. And I wish everybody a very happy Diwali and a prosperous New Year. Thank you. Thank you, Jayant. Thank you. सोनी सर, मी श्रीनिवास घडियार बोलतोय. हा, बोला. मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहे. तर ह्याच्यात सर मी तुमच्या ह्याच्यात 2 ऍडिशन करू इच्छितो. एक म्हणजे सर विलच्या बरोबर तुम्ही सांगितलं की हेल्थचं जे डिक्लेरेशन आहे ना, त्याच्या बरोबर जर का विलच्या तारखेतच फॅमिली डॉक्टरचं हेल्थ सर्टिफिकेट असेल तर इट गिव्हज मोर क्रेडन्स. सेकंडली वन ऑफ द विटनेसेस इफ इट कॅन बी युअर बँक मॅनेजर, तर ती सिग्नेचर सर चॅलेंज होत नाही. बरोबर. कारण या 2 मुद्द्यावरती मेनली विल चॅलेंज होतं की ही वॉज नॉट इन गुड फिजिकल ऑर मेंटल हेल्थ. सेकंडली सिग्नेचर इज नॉट हिज. तर दोन्ही पॉईंट निगेट होतात. बरोबर. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर यासारखा सरकारने काळजी घेतली. म्हणजे एक तर मेडिकल सर्टिफिकेट लावावं, म्हणजे त्याच्याबद्दल काही डिस्प्यूट राहत नाहीये, माणसाचं डोकं ठिकाणावर नाही, असं काही होणार नाही. आणि दुसरं म्हणजे बँक मॅनेजरची सही असल्यामुळे ते सिग्नेचर इज अटेस्टेड, म्हणजे त्याच व्यक्तीने सही केलेली आहे हे पण सिद्ध झालं. येस सर. बरोबर. करेक्ट. या 2 प्रिकॉशन घेतले. व्हेरी गुड. थँक्यू फॉर युअर क्लॅरिफिकेशन. Actually, doctor can be a third witness. Doctor can be a third witness. Yeah, doctor can be a witness. Correct.
मला पण एक प्रश्न पडला की तुमचं लेक्चर ऐकताना की तुम्ही म्हटलं की विल जो सही करतो त्याला डिस्क्लोज करायची आवश्यकता नाही. बरोबर, त्या विटनेसना डिस्क्लोज करण्याची आवश्यकता नाहीये. त्या विटनेस मध्ये विल मध्ये काय लिहिलंय हे काय त्या विटनेसचा संबंध नाही. विटनेस एवढंच म्हणतो की या व्यक्तीने माझ्यासमोर सही केलेली आहे. आम्ही ते जर बँक मॅनेजर असेल यांच्या म्हणण्याप्रमाणे तर उत्तमच झालं. म्हणजे ती सिग्नेचर तुमची नाही असं पण कुणी म्हणू शकणार. बरं. सेकंडली सर, कमिंग बॅक अगेन, दुसरं म्हणजे हे दोन जे विटनेस आहेत हे ऍज फार एज पॉसिबल आपल्यापेक्षा वयाने लहान असावेत. वयाने लहान असावेत, बरोबर. सो दॅट दे विल आउट सर्वाइव यू अँड दे कॅन स्टँड. करेक्ट. अँड दे कॅन टेस्टिफाय इन केस इट इज नेसेसरी. बरेचदा मी असं बघितलं की 60-65 ओलांडलेले लोक विल करतात आणि आपल्या बरोबरच्या कोणतरी क्लासमेट सही घेतात आणि ते विटनेसच नसतात. त्यामुळे मग ते विलला तर हे ती निश्चित सर्वांनी प्रॅक्टिकल काळजी घ्यावी तेवढी. बरोबर. हे ऍक्च्युअली एक्झिक्युटिव्ह साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे की एक्झिक्युटिव्ह सुद्धा तुमच्यापेक्षा 25 वर्ष वयाने लहान हवा. जेव्हा तुम्ही विल करता कधी हे तुम्ही जर 60च्या नंतर विल करत असाल तर एक्झिक्युटिव्ह शुड बी इन एज 40s. ऑल्दो कोणाच्याही लाईफची काही गॅरंटी नाही, पण तरी 40 वर्षे मोर लायकली टू सर्व्हाइव्ह दॅन 65 लायकली टू सर्व्हाइव्ह. आणि होता होईल तो जो एक्झिक्युटिव्ह म्हणून व्यक्ती नेमाल तो कायद्याचा जाणकार तरी असावा किंवा त्याला एक काय म्हणतात असं काही कज्जे निर्माण झाले, अशा काही केसेस झाल्या तर ती कोर्टात जाऊन अटेंड करून ती फाईट करायची, त्याची विल पॉवर हवी त्याची, त्या माणसाची. त्याला तर जाणकार तरी पाहिजे. आणि हे विटनेसेसच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन की विटनेसेस असे खमके निवडायला पाहिजेत की जे कोर्टात केस झाली तर ते फंबल होता कामा नयेत की माझ्यासमोर तर साईन केलंच नव्हतं, ते तर त्यांनी तिकडे साईन करून आणलं होतं असं म्हणलं की ते बिल नेगेट झालं, पूर्ण नल अँड व्हाईट झालं. आणि हे फक्त लिगल त्याचे विलचे जेव्हा लिगल प्रोसिडिंग सुरू होतील तेव्हाची गोष्ट आहे. जर काही झालं नाही तर उत्तमच आहे. विल म्हणजे जर कॉन्टेस्ट झालं नाही तर उत्तमच आहे, पण अदरवाईज विल जर कॉन्टेस्ट झालं तर दीज 2 points विल बेसिकली वे ऑन द रिझल्ट ऑफ द आय मीन ऑर्डर विच द जज पासेस. करेक्ट. आणि नॉमिनेशनच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगेन ऍडिशनली की नॉमिनी इज ओनली द ट्रस्टी ऑफ द फंड्स. करेक्ट. He just keeps the funds and his duty is to give the funds to the beneficiaries of the will. Will or in absence of the will, he is to give the funds to the Hindus according to Hindu Succession Act. जे कोणी त्याचे वारसदार असतील त्यांच्यामध्ये इक्वली डिवाइड करा किंवा त्यांचं हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे त्यांचा जो शेअर बनतो त्याप्रमाणे त्याला ते अमाऊंट देणं भाग आहे. नॉमिनेशन केलं, नॉमिनीनी पैसे घेतले म्हणजे मॅटर संपला असं नाही होत. असं नाही, बरोबर. नॉमिनी इज. आणि इव्हन दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणलात की तुम्ही जॉईंट अकाउंट उघडा, अगेन देर इज अ प्रॉब्लेम विथ दॅट इन अ सेन्स की जॉईंट होल्डर जो आहे, तुम्ही जॉईंट अकाउंट उघडलं तुमचं आणि वाईफचं समजा, तर इट इज अज्युम्ड, द बँक अज्युम्स दॅट द एंटायर अकाउंट बिलॉंग्स टू यू. तुम्ही बघाल तर बँक त्याच्यावरचा जो टीडीएस असेल तो 26A तुमच्या 26A बरोबर पहिल्या नावाने कापतात. म्हणजे बँक अज्युम्स की द फंड्स आर बिलॉंगिंग टू यू. अनलेस यू स्पेसिफाय. त्याच्यामध्ये काही अनफॉर्च्युनेट गोष्ट झाली तर पहिल्या व्यक्तीचं निधन झालं तर दुसऱ्या व्यक्तीला ते आपोआप मिळतील ना, दुसऱ्या व्यक्तीला पैसे मिळतील, पण देन अदर पर्सन डझंट बिकम द ओनर. अदर पर्सन गेट्स द सेम स्टेटस ॲज द नॉमिनी. हो, आय सी. हे म्हणजे हे महत्वाचं आहे. He doesn't become an account holder per se. He is an account holder. He holds the account. He takes the amount. But as on the death of the person, त्या दिवशी अकाउंट मध्ये जी बॅलन्स असेल त्यामध्ये त्या माणसाचं जे काही पर्सेंटेज त्या होल्डिंग मध्ये असेल त्या पर्सेंटेजचा तो फक्त ट्रस्टी असेल, बाकीची अमाऊंट त्याची असेल, पण त्या पर्सेंटेजचा तो ट्रस्टी असेल. समजा 1 लाख रुपये अकाउंट मध्ये, 60,000 त्या माणसाचे, 40,000 या माणसाचे, 60,000 डिझीज पर्सनचे आहेत, तर 60,000 डिझीज पर्सनचे असतील तर ते 60,000 त्या एक्झिक्युटिव्ह ऑफ कडे सपूर्द करायला लागतील जॉईंट होल्डरला. जॉईंट होल्डर गेट्स द सेम स्टेटस ॲज द नॉमिनी. ओके. म्हणजे तो पण ट्रस्टीज आहे. मला वाटतोय त्याच्यापेक्षा विषय बराच म्हणजे चर्चा त्याच्यावर भरपूर होऊ शकते एकंदरीत जाणवत आहे. तर मी आता मराठी सरांना विनंती करते की त्यांनीच आपल्या
आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानावेत. विषय खूप तसा गहन आहे आणि त्याला बरेच अँगल्स आहेत, पण आपण निदान एक विचार करायला लोकांना आज नक्कीच प्रवृत्त केलेलं आहे. नॉमिनेशन महत्वाचं काम झालं तरी बस झालं. करेक्ट. होईल कशी करायची, लिगली स्टँड होईल का नाही वगैरे. जर फर्दर डिटेल्स साठी मला वाटतं अजून जास्त आपल्याला सेशन्स घ्यायला लागतील. तर मी श्रीनिवास मराठे जे आमचे आधार रेखाचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे जे पाहुणे आहेत मधुसूदन सोहनी सर त्यांचे आभार मानावेत. जरूर आभार मानण्याची खरं आवश्यकता नाहीये, मी आपल्यातलाच एक समजायचं. नाही बरोबर आहे. नाही काय होतं की आता हे कोविडचं जेव्हा सुरू झालं तेव्हा हा विषय किती महत्वाचा आहे याची जाणीव मला वाटतं प्रत्येकाला झाली. प्रत्येकाला झाली. बरोबर. यू मे बी यंग, यू मे बी ओल्ड, बट यू आर इक्वली लाइकली टू स्टार्ट युअर जर्नी अपवर्ड्स ऍट एनी. तर हे असताना विलचं महत्व इतकं असल्यामुळे हा विषय निवडला, त्याबद्दल रश्मीताईंचं सुद्धा अभिनंदन. आणि हा विषय अत्यंत प्रभावीपणे तुम्ही मांडला याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ सगळी माहिती दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये लिगल मॅटर्स खूप आहेत, ते मी म्हंटल तसं की त्याच्यामध्ये मी माझ्या याच्यामध्ये मी दिलेले ते नंतर मी देईन सगळ्यांना. पण तुम्ही अत्यंत प्रभावीपणे हे मांडलेलं आहे की नॉमिनेशन आणि विल यांचा कसा एकमेकाशी संबंध आहे, कुठपर्यंत कुठल्या लेव्हल पर्यंत संबंध आहे, आणि त्या एका लेव्हल नंतर कसा तो संबंध राहत नाही, टिकत नाही. आणि विलची सुप्रीमसी तुम्ही जी आता विशद केली, त्यामुळे अनेक लोक जी विल काय करायचंय नॉमिनेशन केलंय असं म्हणणारी जी लोक आहेत त्या लोकांचं प्रबोधन मला वाटतं तुम्ही अत्यंत इफेक्टिव्हली केलेलं आहे की नॉमिनेशन असलं तरी विलची जरुरी आहे. आणि हल्ली जी न्यूक्लिअर फॅमिली ज्या होत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये तर विलचे महत्व अत्यंत वाढलेलं आहे. कारण याच्यामध्ये एकाला मिळालं नाही तर दुसऱ्याचा त्याच्याबद्दल राग असणं किंवा तो कॉन्टेस्ट करणं हे आजच्या घडीला अत्यंत सोपं झालेलं आहे. कारण पूर्वी याचा असा विचार कोणी करायचा नाही, पण आता पर्सेंटेज ऑफ द विल्स गेटिंग कॉन्टेस्टेड हॅज मच इन्क्रीज. आणि तर म्हणून तुम्ही ज्या प्रिकॉशन सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत की विल करताना काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही ज्या 6 पॉईंट सांगितले ते अत्यंत महत्वाचे आहेत. काय स्टेटमेंट विल मध्ये पाहिजेत हे अत्यंत महत्वाचं सांगितलं. आणि यावरून योग्य तो बोध घेऊन अगदी 50शीतली लोक सुद्धा आपलं विल बनवतील अशी मला आशा आहे. कारण ती आजच्या काळाची गरज आहे. बरोबर. प्रत्येकाचं विल असणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि एक पॉइंट फक्त त्याच्यामध्ये मी ऍड करीन. त्या एकाने विचारलं की 2 फ्लॅट आहेत ते एका नातवाला दिला. शक्यतो कुठलाही ऍसेट सब डिवाइड करून देऊ नका. म्हणजे माझ्या माहितीत एक असे गृहस्थ आहेत ज्यांनी विल केलं की माझा हा फ्लॅट आहे, त्यातल्या 2 खोल्या या मुलाच्या नावाने, 1 खोली या मुलाच्या नावाने. आता हे असं करणं हे दिस इज इन्व्हायटिंग ट्रबल. म्हणजे इन्व्हायटिंग ट्रबल इन द सेन्स इन्व्हायटिंग लिगल ट्रबल. त्यामुळे कुठचाही ऍसेट सब डिवाइड होईल अशा बेताने कोणी विल करू नये. एवढाच एक फक्त मी पॉइंट ऍड करतो. आणि तुमचे अत्यंत आभारी आहोत आम्ही. आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे तुमचे अनेक आभार. आणि आपण या बाबतीत टच मध्ये राहूच. येस. धन्यवाद.